बैरागजी गौरेकर सर असतील आणि सर्व कार्यकर्ते या दरम्यान आपण पाहता या विश्वचिंतन सोहळ्यानिमित्त उत्तमजी विशेष साहेब असतील, नरहरजी पाटील साहेब असतील, या दोन्ही मान्यवरांचं आपण कोणाशेच्या सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. आपण सर्वप्रथम काउंटडाऊन करणार आहोत. त्यानंतर अभिष्ट चिंतन सोहळ्याचा केक कट करून आपण सेलिब्रेशन देखील करणार आहोत. या दरम्यान कुणबी समाज सेवा संघ बदलापूर अध्यक्ष अरुणजी मुंडे साहेब असतील, उपाध्यक्ष सन्माननीय कृष्णा घोडे साहेब असतील, सचिव भालचंद्रजी ठाकरे साहेब असतील, त्यानंतर कुणबी समाज सेवा संघ बदलापूर खजिनदार गणेशजी बडेकर सर असतील, सह खजिनदार विनायकजी घुडे सर असतील, शरदजी मुंडे साहेब, बरोबर बळरामजी गौरेकर सर आणि सर्व कार्यकर्ते या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आज रमेशजी सोळके साहेबांवरती असलेलं प्रेम आणि त्यांचं जनतेवरती असलेलं प्रेम आपल्या सर्वांसमोर बरेचसे मान्यवर इथे उपस्थित आहेत. लाखात एक खास दिवस म्हणजे सन्माननीय रमेशजी सोळके साहेबांचा वाढदिवस आणि आज सुवर्ण दिवस. या सुवर्ण दिवशी या बदलापूर नगरीला एक अनमोल रत्न लाभलं. त्या अनमोल रत्नाचं नाव म्हणजे रमेशजी सोळके साहेब. तुझं तू घे ना, त्याला काय सांगतोय. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. या दरम्यान यांचं इथे शुभ आगमन होतं, त्याच्यामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. मी सर्वांना विनंती करू की मुख्य व्यासपीठावर थोडीशी गर्दी कमी करा, कारण बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तरी आम्ही सर्वांना विनंती करतो की मुख्य मंचावरून आपण जी गर्दी आहे ती गर्दी थोडीशी कमी करा. मुख्य मंचावरून जी गर्दी आहे त्या गर्दीला थोडासा विनंती करतोय की आपण जी गर्दी ही थोडीशी कमी करा. सर्वप्रथम 5 4 3 2 1.
सर्वांना विनंती करतोय, आपल्या सर्वांचे लाडका व्यक्तिमत्व नगरसेवक तथा बांधकाम सभापती तथा भारतीय जनता पार्टी सोडते साहेबांना आपण सर्वांना एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात वाढदिवसाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देऊया. दादा बघा इकडे, दादा रमेश दादा बघा इकडे. घेऊन झाला ते घेऊन झाला. अजून कोण असेल तर बोललो पण आप्पा कसं होता टेबल उचलायचे हे पत्तू घे हे वर पटकन येस गाईज आणि काय 2 मिनिट वेट 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 हो सर मला आग्रह नाही जेवायचा घ्या 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 काय कार्यक्रम येस घ्या क्वेश्चन सेट. आज रमेशजी सोळसे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त विविध लोकउपयोगी कार्यक्रम पार पडले. काय रमेश सोळसे यांचा वाढदिवस आहे. निश्चितपणे वाढदिवसाचा औचित्याचा गायक काका पण आपले एक भूमिका ठेवून प्रत्येक निमित्ताने त्यांना मुलांसाठी वया पुस्तकं जगणे असतील विविध प्रकारचे साहित्य असेल किंवा आरोग्य विभागाच्या काही सुविधा असतील या सगळ्यांना गोष्टी केल्या वाढदिवसाला खरा आशीर्वाद रमेश सोळसे यांना मिळावा थोडं मॅडम रमेश सोळसे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम आज राबविण्यात आले आहेत. आपण शुभेच्छा द्या. आज जे विद्यमान नगरसेवक आणि बांधकाम सभापती श्री रमेश सोळसे यांचा वाढदिवस आहे. मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते. तमाम बदलापूरकरांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. बांधकाम सभापती चांगल्या प्रकारे ते बदलापूरमध्ये काम करणार आहेत त्याला शुभेच्छा माहिती. आज सुद्धा त्यांनी चांगले सामाजिक उपक्रम राबवले. रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, गरजू विद्यार्थ्यांना, गरजू लोकांना छत्र्या वाटप असो, वह्या वाटप असो, अशा प्रकारचे विविध उपक्रम त्यांनी आज राबवले. एक वाढदिवसानिमित्त नुसताच गाजावाजा न करता किंवा नुसताच कुठेतरी बायपाळ पैसा खर्च न करता समाजाला आपण काहीतरी देणं लागतं ह्या उद्देशाने आपण कधी पण उपक्रम राबवले पाहिजे. आणि रमेश सोळसे सरांनी त्याप्रमाणे कार्यक्रम राबवले. खूप छान वाटलं. आणि दरवर्षी ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी वेगळ्या लोकांना नवीन देत असतात. आज सुद्धा त्यांनी ते उपक्रम राबवले. ते चांगलं आहे. त्याप्रकारे लोकांना त्याचा उपयोग झालेला आहे. त्याच्यामुळे मी एवढंच सांगेन आजच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभावं. आई तुझ्यामुळे मी त्यांना खूप आशीर्वाद देते. आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं बांधकाम समितीचे सभापती रमेश सोळसे यांना तमाम बदलापूरकरांच्या वतीनं आणि माझ्या घोरपडे परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो. खरं तर रमेश सोळसे पूर्वी एक नगरसेवक होते आणि आज त्यांची पत्नीसुद्धा असे
दोन्ही दाम्पत्य हे नगरसेवक आहेत. त्याला कारण म्हणजे की 2021ला कोविडच्या काळामध्ये नगरसेवक म्हणून रमेश चौधरीने जे काम केलं होतं, म्हणजे जे 7 पामच्या बाजूला एक आपलं क्वारंटाईन सेंटर आणि जे हॉस्पिटल तयार केलं कोविड सेंटर, त्याचा सिंहाचा वाटा रमेश चौधरीचा आहे. आणि हजारो लोक त्या टायमाला त्या ठिकाणी कोविडमध्ये त्यांचे प्राण वाचले. त्याचा आशीर्वाद म्हणून नागरिकांनी त्याची पोचपावती त्याच्या पत्नीला सुद्धा दिली. आणि दुसरं महत्त्वाचं की MIDCच्या प्लॉटमध्ये जागा एक्वायर करून एक सुंदरसं गार्डन या बदलापूर पूर्वेच्या बाजूला त्यांनी बनवलेलं आहे. त्याचं मेंटेनन्स सुद्धा करत आहेत. ही 2 कामं त्यांनी अविस्मरणीय केलेली आहेत या भागामध्ये, म्हणून त्यांना लोक चांगल्या पद्धतीने ओळखतात. माझ्या परिवारातर्फे त्यांना मनापासून शुभेच्छा. अर्थात वाढदिवसानिमित्त विविध लोकप्रिय कार्यक्रम पार पडले, काय सांगाल? गरज ऐकलं माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या प्रभागातील नागरिकांना मोफत छत्री वाटप, नंतर आम्ही सकाळपासून आरोग्य शिबिर चालू होतं, त्याच्यात मोफत चष्मे वाटप, नंतर विविध प्रकारचे रक्त चाचण्या केल्या, नंतर ब्लड डोनेट कॅम्प केला आणि नंतर आत्ता संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप, जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मोफत वह्या वाटप आणि जे आमच्या प्रभागातील आणि परिसरातील जे 10वी 12वी आणि विशेष क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पण आम्ही आज गुणगौरव केला. तसंच शालेय साहित्याचं वाटप केलं. मी ईश्वरचंदी एकच प्रार्थना करतो की माझ्या हातून असं चांगलं कार्य करत राहू आणि देव मला चांगली बुद्धी देईल.